तू ही रे माझा मित्र मालिकेमध्ये सतत भांडण करणाऱ्या अंजलीला ईश्वरी शिकवणार चांगलाच धडा। अर्णव आणि ईश्वरी दोघे मिळून राकेशचा शोध घेणार आहेत आणि तो राकेश गोव्यामध्ये या रिया बरोबर मजा मारत आहे हे अंजली समोर लवकरच आणणार आहेत। इकडे आता वल्लरी मामींचं वेगळंच प्लॅनिंग सुरू झालेलं असतं, ते म्हणजे प्रॉपर्टीचे खोटे पेपर बनवून त्या घेणार असतात आणि त्यावर अर्णवची सही घेऊन सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेणार असतात। तर प्रेक्षकांनो, येणारे भाग पाहणं खूपच रंजक ठरणार आहे। आजच्या भागामध्ये आपण हेच पाहिलं की अर्णवला वल्लरी मामींनी किडनॅप केलेलं असतं आणि आता ईश्वरीने खूपच हुशारीने अर्णवला सोडवून घरी आणलेलं आहे। आता या वल्लरी मामी एवढ्या चिडलेल्या असतात या ईश्वरीवर की त्यांचं दुसरं प्लॅनिंग लगेच सुरू होतं। आता या वल्लरी मामी एका वकिलाला हाताशी घेऊन प्रॉपर्टीचे खोटे पेपर तयार करून घेणार आहेत आणि त्याच्यावर अर्णवची सही घेण्याचा प्रयत्न करणार आहेत। इकडे आता अंजलीच्या हातामध्ये प्रॉपर्टीचे पेपर असतात आणि अर्णव त्यावर सह्या करणार असतो। अंजली अर्णवला म्हणत असते, चिंटू यावर लवकर सह्या कर म्हणजे माझा हिस्सा मला मिळेल। आता अर्णव सही करणार इतक्यातच ईश्वरी अर्णवचा हात धरते आणि म्हणते, मी सही करू देणार नाही। त्यावेळेला आता अंजली रागानेच अर्णवकडे आणि ईश्वरीकडे पाहत असते। त्यावेळेला आता अर्णव ईश्वरीवर चिडतो आणि म्हणतो, तुला काय करायचं आहे? माझ्या आणि ताईमधील हा प्रश्न आहे, तू मधी बोलायचं नाही। आता अंजली सुद्धा चिडून ईश्वरीला म्हणत असते, तुझा काय संबंध आहे? तू का आमच्यामध्ये बोलत आहेस? त्यावेळेला ईश्वरी म्हणते, मी अर्णव सरांची बायको आहे आणि या घरची मोठी सून आहे आणि सून म्हणून हे घर टिकवून ठेवणं माझी जबाबदारी आहे, म्हणूनच मी प्रॉपर्टीचे या घराचे तुकडे होऊ देणार नाही। आता अंजली हे ऐकून शांतच उभी राहते। आता ईश्वरी किचनमध्ये जाते, काडीपेटी आणते आणि प्रॉपर्टीचे पेपर जाळूनच टाकते। इकडे आता वल्लरी मामींच्या मनात काही वेगळंच सुरू असतं की माझं काम तर या ईश्वरीनेच केलं की बरं झालं, हिने सही करण्यापासून थांबवलं, आता सगळी प्रॉपर्टी मी माझ्या स्वतःच्या नावावर करून घेणार आहे। आता इकडे या अंजलीने लगेच रूम मध्ये येऊन राकेशला फोन केलेला असतो आणि सगळं काही सांगायला सुरू करते की ईश्वरीने चिंटूला सह्याच करू दिल्या नाहीत आणि प्रॉपर्टीचे पेपर तिने जाळूनच टाकले आहेत। त्यावेळेला हा धूर्त राकेश पुन्हा अंजलीचे कान भरायला सुरू करतो की आता सगळं काही आपण दोघांनी कायद्यानेच करायचं आहे। त्यावेळेला आता अंजली म्हणत असते, अहो आपण नेमकं काय करायचं? त्यावेळेला हा राकेश पुन्हा या अंजलीला काहीतरी चुकीच्या मार्गाने जायला सांगणार आहे हे नक्की। तोपर्यंत तिकडे आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते, सर आपण अंजली ताईंना हिस्सा द्यायला काहीच हरकत नाही, पण तो राकेश आपल्या अंजली ताईंना कधी फसवेल हेच सांगता येणार नाही आणि एवढी सगळी प्रॉपर्टी त्या राकेशच्या घशामध्ये जाईल। त्यावेळेला आता अर्णव सुद्धा म्हणतो, हो मिस इंदोर तू बरोबर बोलत आहेस। आता ईश्वरी अर्णवला समजावून सांगत असते की या राकेशचा खरा चेहरा घरच्यांच्या समोर आणलाच पाहिजे, नाहीतर अंजली ताईंना आपल्याविषयी कधीच प्रेम वाटणार नाही आणि आपल्यापासून त्या दूरच जातील। त्यावेळेला आता अर्णवला सुद्धा हे पटतं। आता ईश्वरी इकडे राकेश कुठे आहे याचा शोध लावायच्या तयारीला लागते। आता शिर्केंना सांगून अर्णव सुद्धा राकेश कुठे आहे हे शोधायला सांगतो। आता शिर्केंनी सुद्धा राकेशचा फोन लोकेशन वरून पाहिल्यानंतर तो गोव्यामध्ये आहे हे ईश्वरी आणि अर्णवला समजतं। आता अर्णव आणि ईश्वरी लवकरच या राकेशच्या शोधाला जातात। आता शोधायला गेल्यानंतर हा रिया बरोबर एका हॉटेलवर थांबला आहे हे सुद्धा या दोघांना कळतं। आता कळाल्यानंतर या दोघांना ठोस पुरावा अंजली समोर सादर करायचा असतो आणि या रिया बरोबरचा एक व्हिडिओ हे दोघेजण तयार करणार आणि अंजलीला दाखवणार हे नक्की। अर्णव आणि ईश्वरी खूपच हुशारीने या राकेश आणि रियाला अंजली समोर उभं करणार आहेत। तर प्रेक्षकांनो, असाच ट्विस्ट आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला आवडेल का ते कमेंटमध्ये नक्की सांगा।